पूर्ण संत महंत तुमचं आमचं सर्वांचं उज्ज्वल असं नेतृत्व करणारे आदरणीय मनोजदादा यांच्या साक्षीनं श्री नारायण चाइल्ड केअर युनिटचा 15वा वर्धापन दिन या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्राचं ज्यांचं नेतृत्व संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे हबप आदरणीय लक्ष्मण महाराज मेंगडे, त्याचबरोबर दुसरे आदरणीय हबप स्वामी योगीराज महाराज, त्याचबरोबर ज्यांनी आशीर्वाद आपल्याला दिला या कार्यक्रमाला असे हबप स्वामी अखंडानंद गिरी महाराज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे व्यासपीठावरील या नगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय मुळक साहेब, गंगाधरनाना काळकुटे, चंद्रकांताप्पा नवले, दिलीपांना गोरे, अशोक हिंगे, आमचे CA साहेब, त्याचबरोबर नाव घेता येतील असे बरेच जण आहे सगळे, धनंजय देशमुख, सुहास पाटील, त्याचबरोबर या कार्यक्रमात ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आयोजित झाला, ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम एवढा होतोय असे आमचे या दवाखान्याचे सर्व आदरणीय प्रदीपजी शेळके सर या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर सर्व उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी आशीर्वाद दिलेत. दादांचा पण आपल्याला ऐकायचा आहे, मी जास्त काही बोलणार नाही, पण या दवाखान्याला मी ज्या दिवशी भेट दिली त्या दिवसापासून आजपर्यंत मी शेळके सरांना अगोदरचा परिचय वेगळा, पण दवाखान्यात येऊन ज्या दिवशी बघितलं तेव्हापासून शेळके सरांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर बीड जिल्ह्यामध्ये लहान मुलांचा आजार ओळखणारा कोण डॉक्टर आहे तर आदरणीय प्रदीप शेळके सर आहेत. आणि लहान मुलांना आताच सांगितलं महाराजांनी की बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणता येत नाही, पण ज्यांना काही बोलता येत नाही, ज्यांना म्हणता येत नाही, सांगता येत नाही, अशा आजारावर उपचार करणं तेच खरं काम आहे आणि ते डॉक्टर साहेब करतात. त्याच्यामुळे ते डॉक्टर साहेबांच्या बाबतीत आज 15 तारीख आहे आणि 15वा वर्धापन दिन आहे. योगायोग आहे 15व्या वर्धापन दिनाला आपल्याला सर्वांना येता आलं आणि एवढ्या बहुसंख्य गर्दी तुम्ही सर्वांची झाली. चाहत्या म्हणजे सर्व दवाखान्याच्या या कामगिरीवर आणि डॉक्टरांच्या कामगिरीवर सर्व प्रेम करून डॉक्टरवर प्रेम करणारे सर्वजण आपण आहात. मी डॉक्टरला एकच विनंती करणार आहे की डॉक्टर तुम्ही अद्ययावत व्यवस्था तर दिलीच, पण इमिजिएट व्यवस्था पण देताय, पण एकच आहे की तुम्ही रात्रंदिवस सेवा द्या आणि तुम्ही जेवढी सेवा या आपल्या बीड जिल्ह्यासाठी द्याल, आपल्या बीड शहरासाठी द्याल, तेवढं तुमची प्रगती होईल आणि लहान मुलं असतील किंवा बाकीच्या सर्व फॅसिलिटी आपल्या या हॉस्पिटलमध्ये मिळत. बोलायसारखं बरंच काही आहे, पण ही काही राजकीय व्यासपीठ नाही, ही पारमार्थिक व्यासपीठावर तुम्ही बोलतच नाही आणि दादांना पण आणखी घाई आहे, त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही. मी एकच सांगाल की योगायोग आहे आज सर्व महंतांच्या सर्वांच्या साक्षीनं आणि दादांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. मी माझ्याकडनं बीड जिल्ह्याचा खासदार तुम्ही सर्वांनी केलं म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीनं या दवाखान्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊन थांबतो. माझा सत्कार केला, मला बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.